हॅलो 4-5 डेज झाले आपले मिनी ब्लॉग आले नाही. याचं कारण असं की तुम्ही बघूच शकता की आम्हाला आहे ना त्विशाला ॲडमिट करायला लागली. सो त्विशाची तब्येत आहे ना अचानक सॅटरडेला नाईटला थोडीशी खराब झाली. त्याच्यामुळे आहे ना आम्हाला त्विशाला संडेला डॉक्टरकडे ॲडमिट करायला लागली. सो ते का ॲडमिट झालेलं आहे आणि त्विशाची तब्येतीला काय झालेलं आहे हे तर मी पुढे सांगतेच. पण त्याच्या अगोदर तुम्ही बघू शकता का मी आहे ना तिला मस्त असं फ्रेश वगैरे केलेलं आहे जेणेकरून तिला फ्रेश वाटेल. आपणही रेडी वगैरे झालं कसं आपल्याला फ्रेश वाटते म्हणून. सो मी तिला फ्रेश वगैरे केली. तिला एकदम प्रॉपर कपडे वगैरे चेंज करून रेडी केली. सो त्विशाचा चेहरा तुम्ही बघू शकता पूर्ण पडलेला आणि ज्या दिवशी ॲडमिट झाली त्या दिवशी तर बघूच शकत नाही. म्हणजे पूर्ण चेहरा पडलेला सुजलेला अक्षरशः तिचा चेहरा. पूर्ण तब्येत डाऊन झालेली आणि आता हा डे 3 आहे म्हणून ती जरा ओके तरी आहे. सो त्याच्यानंतर आहे ना मी तिला मस्त असं शिऱ्याचा नाश्ता बनवला. सो फर्स्ट डे तर ती मोबाईल पण बघायला तयार नव्हती. पण आता ती स्वतःहून बोलली द्या म्हणून आम्ही तिला मोबाईल दिला. ती थोडा बघत होती आणि मी तेव्हा तिला नाश्ता बनवत होती. सो त्विशाची हालत आहे ना आम्हाला खरोखर बघवतच नव्हती. म्हणजे 5 वर्षात पहिल्यांदा असं म्हणजे त्विशा कधीच ॲडमिट नव्हती. 5 इयर्समध्ये फर्स्ट टाईम हे होतं आणि त्विशाची हालत खरोखर आम्हाला बघवत नव्हती. अक्षरशः मी तर फर्स्ट डे रडत होती की त्विशूला काय झालं. त्विशूची तब्येत एकदम कशी काय म्हणजे झाली. हा ब्लॉग ॲक्च्युली मी शेअर नव्हते करणार पण तुम्ही तर आमचे फॅमिली मेंबर्स आहात. पण तुम्हालाही समजलं पाहिजे का मी का ब्लॉग केले नाही आणि काय झालेलं म्हणून मी हा छोटासा मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो त्विशा आहे ना म्हणजे ही 3rd डे होता तर ती ओके होती. पण जेव्हा आपले ब्लॉग स्टार्ट झाला व्हिडिओ तेव्हा तुम्ही बघू शकता तिचा चेहरा पूर्ण सुजलेला होता आणि काहीच करायला म्हणजे तयारच होत नव्हती असं झालेलं. सो आम्ही आहे ना नाश्ता वगैरे तिला भरवला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो. डॉक्टरने आम्हाला एक्सरेचं सजेशन दिलेलं का तिला कफ आहे का चेक करूया आपण म्हणून आहे ना आम्ही एक्सरे काढायला गेलेलो आणि तिथं ती थोडीशी बाहेर आली म्हणून एकदम खुश होती म्हणून थोडी एक्सायटेड होती. सो मस्त अशी गोष्टी वगैरे करत होती आमच्याशी बोलत होती. हे बघून आहे ना मला एवढं भारी वाटत होतं ना म्हणून मी तिच्याने असे छोटे छोटे क्लिप्स छोटे छोटे व्हिडिओ शूट केलेले आहेत. म्हणजे आम्हाला दोघांनाही बघून कारण का फर्स्ट डे जी आम्ही त्विशा बघितलेली ना म्हणजे ॲडमिटच्या दिवशी तेव्हा अक्षरशः आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होता. मी तर रडतच होती. पण आता 3rd डेच्या दिवशी तिची एवढी म्हणजे रिकव्हरी बघून आम्हाला खूप चांगलं वाटत होतं म्हणजे जामच भारी. सो तिथे गेल्यावर ती आम्हाला गोष्टी सांगत होती आमचा नंबर येतपर्यंत. तिने खूप काही काही गोष्टी सांगितल्या आम्हाला. तिच्याची मस्ती चाललेली. सो त्याच्यानंतर आम्ही एक्सरे काढले. नंतर त्याचे रिपोर्ट घेतले आणि आम्ही परत गेलो हॉस्पिटलमध्ये. पण त्याचे एक्सरेचे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आलेले. सो त्विशाला नक्की काय झालेलं हे मी तुम्हाला सांगते आपल्या पार्ट 2 मध्ये. सो बाय बाय.